कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मराठी भाषा अनिवार्यच, पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणणं चुकीचं. आश्चर्य वाटतं की हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, इंग्रजीचे मात्र गोडवे गाता फडणवीसांची टीका. छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या, आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. आजच्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी. मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट, तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली. एकनाथ शिंदेंचा संताप. मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी नाहीत, राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंगे विरोधी आंदोलनावेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख. युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र. नाशिकच्या बोरीचिवारी गावात पाणी टंचाईचं संकट. पाण्यासाठी महिलांचा संघर्ष. विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ. इगतपुरी आणि अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी पायपेट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. जळगावच्या चौगावात पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार. खराब पाणी असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. किडनीच्या विकारानं 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस. रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली. भूस्खलनात 3घांचा मृत्यू. अनेक नद्यांना पूर आल्यानं नागरी वस्तीत पाणी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.